पूजा वानकडे फ्रॉम नागपूर। मी 610 किलोमीटरवरून लांबून येऊन इथे आनंद चॅरिटेबल संस्था कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी इथे 2023ला बी फार्मसी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलेली आहे। ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतली त्यावेळेस मी हे ऑब्झर्व केलं की माझी मराठी आणि इथल्या मराठीमध्ये फार असं अंतर आहे। आणि ज्यावेळेस मी ॲडमिशन केली त्यावेळेस मला असं माहिती पडलं की हे कॉलेज खूप स्ट्रिक आहे। स्ट्रिक म्हटलं तर कसं, नियमबद्ध। इथे रेग्युलर कॉलेज, रेग्युलर प्रॅक्टिकल, रेग्युलर लेक्चर्स होता आणि त्यावेळेस मी टेन्शनमध्ये पडली की हे सगळं मी मॅनेज करणार की नाही। पण मी हा विचार सोडून याच्या पलीकडे दुसरा विचार असा केला की आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्याऐवजी आज मी शिक्षणाच्या वयात कष्ट करून आयुष्यभर आराम करणार। माझा हा निर्णय अगदी बरोबर होता। ते म्हणजे कसं, यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे आविष्कार झाला। या आविष्कारमध्ये मी डिस्ट्रिक्ट लेवलवर सिलेक्ट होऊन युनिव्हर्सिटी लेवलसाठी सिलेक्ट झालेली। याच्या मागे माझ्या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर सुनील कोल्हे सर आणि वाईस प्रिन्सिपल डॉक्टर मुळे सर तसेच मला गाईड करणारे बनकर मॅडमचा हात आहे। एवढीच नाही तर याच आत्ता झालेल्या सेमिस्टरमध्ये मी टॉपरसुद्धा आलेली आहे। ह्या दोन्ही गोष्ट मॅनेज करणं हे म्हणजे माझ्यासाठी खूप अवघड होतं, पण याला सोपं करण्याच्या मागे कारण म्हणजे माझे शिक्षक। सगळ्या शिक्षकाच्यामुळे आज मी इथे आले। आता तुम्हाला यावरून तर समजलंच असेल की आमच्या कॉलेजमध्ये शिक्षण याच्यासोबत अदर ॲक्टिव्हिटीज, स्टेज डेअरिंग क्रिएट करण्यासाठी आमचे टीचर्स आम्हाला खूप सपोर्ट करतात। माझं नाव उगले आरती बबन, माझं गाव नायगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर। मी या कॉलेजमध्ये शैक्षणिक 2023 या अकॅडमिक इयरमध्ये ॲडमिशन घेतले। मी आता फायनल इयरमध्ये शिकत असून टॉप 3 स्टुडंटपैकी एक स्टुडंट आहे। या कॉलेजमध्ये प्रत्येक विषयाच्या प्रॅक्टिकल लॅब अवेलेबल आहेत, तसेच वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आणि त्यांना हँडल करण्यासाठी ऑल इन्फॉर्मेशन दिली जाते। येथील लायब्ररीमध्ये फक्त सिलेबस रिलेटेडच बुक नव्हे तर इतर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा लागणारी बुक अवेलेबल आहेत। आताच्या ऑनलाईन जगाबद्दल माहिती घेण्यासाठी कॉम्प्युटर रूम सुद्धा अवेलेबल आहेत। आम्हाला रिसर्च वर्कमध्ये खूप फायदेशीर आहेत। क्लासरूममध्ये सुद्धा फक्त ब्लॅकबोर्डचा यूज न करता PPTद्वारेही आम्हाला शिकवले जाते। तसेच दर शनिवारी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी ऑडिटोरियम हॉलमध्ये एक्सपर्ट लेक्चर घेतले जातात। तसेच आपले सण जसे की गणेशोत्सव, जन्माष्टमी, गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। तसेच फ्रेशर डे, टीचर्स डे, फार्मसिस्ट डे सुद्धा केले जातात। ॲन्युअल गॅदरिंग सुद्धा ऑर्गनाइज केली जाते। या कॉलेजमधील इंट्रा कॉलेज किंवा इंटर कॉलेज क्विज कॉम्पिटिशन, पोस्टर प्रेझेंटेशन, आविष्कार, मॉडेल मेकिंग तसेच रांगोळी, चित्रकला स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात। विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेजसाठी इंडस्ट्रियल व्हिजिट ऑर्गनाइज केली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या इंडस्ट्रीची माहिती भेटते। माझे नाव दैफळे असलेशा बाळासाहेब, मी प्रॉपर आष्टी इथली आहे। मी फार्मसी कॉलेजमध्ये 2022मध्ये ॲडमिशन घेतले होते। मी येथील दर 4 सेममध्ये टॉपर आलेली आहे। या सर्व यशामागे माझ्या कॉलेजच्या प्रत्येक शिक्षकाचा खूप मोलाचा वाटा आहे। तसेच आमच्या कॉलेजमध्ये इतर ॲक्टिव्हिटी म्हणजेच आविष्कार, यूथ फेस्टिवल, पोस्टर, मॉडेल प्रेझेंटेशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुनील कोल्हे सर व उपप्राचार्य डॉक्टर मुळे सर हे आम्हाला खूप प्रोत्साहन करतात। तसेच यावर्षी मी आविष्कार 2025 मध्ये युनिव्हर्सिटी लेवलमध्ये पार्टिसिपेट केले होते। इथून माझे आता स्टेट लेवलसाठी सिलेक्शन झाले आहे। Hello everyone, this is Kamre Mansi from Anand Charitable Sanstha's College of Pharmaceutical Science and Research Ashti, a student of second year D Pharmacy. As the student of this college has tremendously grown up their academics in the knowledge. As I am the topper of first year D Pharmacy, the best part of this college is the regular practice, the regular practicals, the regular test series and the regular study circle. This may enhance the study in the academics and it may be help in the sessional exams and the final exams. नाव मासाळ अनुराधा दिगंबर, मी इटकूर या गावावरून आले असून मी ACS कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च आष्टी या कॉलेजमधील बी फार्म 3rd इयरची विद्यार्थिनी असून सेकंड इयरमध्ये मी चांगल्या रँकने उत्तीर्ण झाले असून टॉप लिस्टमध्ये आले। त्यामागे या कॉलेजचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मला लाभलेले आहे। तर आपल्या कॉलेजमध्ये विविध पद्धतीच्या सुविधा उपलब्ध केले जातात। फक्त शैक्षणिकरित्याच तो विद्यार्थी पुढे गेला नाही पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास झाला पाहिजे याचा विचार केला जातो। मी घालमे ऋतुजा बापूराव, राहणार शिंदा, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। येथे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकाचे ज्ञान नव्हे तर सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी संधी दिली जाते। आमच्या कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी विविध खेळाच्या स्पर्धा, वार्षिक क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम भरवले जातात। आमच्या कॉलेजमध्ये सर्व प्रकारचे गेमही घेतले जातात। त्यामध्ये खो खो, कबड्डी, बॉक्सिंग, चेस, कॅरम, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल या सर्व गेमसाठी वेगवेगळे
प्रकारचे ग्राउंड उपलब्ध आहेत व तसेच कॉलेजमध्ये स्पोर्ट्ससाठी कोचही उपलब्ध आहेत. स्पोर्ट्ससाठी डेली प्रॅक्टिससाठी टाईम दिला जातो, त्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा होतो. आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये खो खोसाठी पार्टिसिपेट केले होते आणि त्यामध्ये प्रथम क्रमांक आम्हाला डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये मिळाला. त्यामध्ये माझे युनिव्हर्सिटी लेवलसाठी सिलेक्शनही झाले. आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर सुनील कोल्हे सर व कोच स्पोर्ट इंचार्ज यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलो. माझे नाव स्नेहल ज्ञानेश्वर जमदाडे. मी जामखेड या ठिकाणी राहत असून बी फार्म थर्ड इयर स्टुडंट, आनंद चॅरिटेबल संस्था, कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च, आष्टी. तसेच 2024 अँड 25 या वर्षातील मी टॉप 5 रँकमध्ये असून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले आहे. तसेच युनिव्हर्सिटी लेवल इंटर कॉलेजिएट बॉक्सिंग टूर्नामेंट 2025 ऑर्गनाइज्ड बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी 2025 ॲट छत्रपती संभाजी नगर यामध्ये मला सिल्वर मेडल मिळालेले असून या माझ्या टुर्नामेंटसाठी आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल्स, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ अँड स्पोर्ट टीचर यांनी मला खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहित केले व तसेच सपोर्ट केला. माझ्या या यशामध्ये आपल्या कॉलेजचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. गुड क्वालिटी एज्युकेशन इज द फाउंडेशन फॉर डायनॅमिक सोसायटी. जर तुम्हाला तुमच्या मुला-मुलींना क्वालिटीचं एज्युकेशन आणि त्यांचं नॉलेज इन्हॅन्स करायचं असेल तर तुम्ही आमच्या कॉलेजला लवकरात लवकर आमच्या कॉलेजला प्रवेश निश्चित करा.